ॐ श्री गणेशाय नमः. ॐ श्री सरस्वत्यै नमः. ॐ श्री गुरुभ्यो नमः. ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गीतासु गीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. हरि ओम. गीता तात्पर्य हा आपला विषय चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुसरे जे लिंग आहे म्हणजे उपक्रम उपसंहार झाल्यानंतर दुसरा अभ्यास म्हणजे वारंवार कुठला विचार सांगितलेला आहे तर त्यातला एक भाग आपण पाहत आहोत. तर दुसऱ्या अध्यायातले आपण 25, 26, 27 वगैरे श्लोक बघितले आणि त्यातलाच हा जो शेवटचा श्लोक आहे तो आपण बघतोय. म्हणजे दुसऱ्या अध्यायातला 28वा श्लोक म्हणजे आपला जो विचार आहे त्यातला शेवटचा श्लोक. त्याचे म्हटलं की अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. म्हटलं की जे कोणी असतात ते अगोदर लहान मुलाचा सुद्धा जन्म होता ना अगोदर तो असतो आणि त्याच्यानंतर मग जन्म होतो. तो व्यक्त प्रकट रूपात दिसतो आणि त्याच्यानंतर निधनानंतर पुन्हा तो अव्यक्त रूपामध्ये निघून जातो. नंतर पुन्हा अव्यक्तातून व्यक्त रूपामध्ये जन्म होतो. अशा प्रकारे चालू असतं. तर आता ह्याच्यामध्ये एक मृत्यूचा विचार येतो निधनाचा विचार येतो. त्याच्या पुढचा पण श्लोक त्यातला असाच आहे. दुसऱ्या अध्यायातला 30वा श्लोक. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, सगळ्यांच्या शरीरामधले असलेला शरीरी देहांमध्ये असलेला देही हा जो आहे तो नित्य आहे. तर त्याच्यामुळे तो अवध्य आहे आणि त्याच्यामुळे कोणाच्याही मृत्यूबाबत तू शोक करता कामा नये. आता आपण आजच्या भागामध्ये 2 गोष्टींवर विचार करू की ती म्हणजे एकतर अविनाशित्व हे जे नित्य सांगितलं तर तो नित्यत्व कसं येते आणि दुसरं म्हणजे मृत्यू हा काय प्रकार आहे. तर वास्तविक ही इतकी नेहमीची घटना आहे पण आपल्याला विशेष करून अज्ञानातून आलेला अहंकार आणि त्याला जोडून असलेली ममता त्याच्यामुळे ते मृत्यूचं स्वरूप जे आहे ते भयानक अशुभ आणि नकोसं अगदी टाळावं असं वाटत असतं. आपली तशी काही मृत्यू होण्याला हरकत नाही. जगामध्ये कितीतरी जसे जन्म होतात तसे मृत्यू पण होतच आहेत वेगवेगळ्या अपघातांनी वेगवेगळ्या रोगांनी आणि इतरही नैसर्गिक सुद्धा वयाप्रमाणे आपल्याला त्याची हरकत नाही. पण माझ्या कोणाचा तरी मृत्यू होणं किंवा माझा मृत्यू होणं ही जी ममता आहे तर ती ममता ही खरी समस्या आहे आणि ती ममता तेव्हाच येते की जेव्हा त्याच्या अगोदर अहंता आहे आणि अहंता तेव्हाच येतं की त्याच्या अगोदर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे आपल्याला तो विषय नकोसा वाटत असतो पण तो अपरिहार्यच असल्यामुळे आपण त्याचा थोडासा विचार करू. तर तसं पाहता काल आपण जे विकार बघितले
तर त्या विकारामधला शेवटचा विकार आहे मृत्यू म्हणून विनश्यती. कारण आपण पाहिलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. तर ते विनाश म्हणजे मृत्यू, म्हणजेच मृत्यू हा एक केवळ विकार आहे. विकार म्हणजे फक्त अवस्थांतर, फक्त बदल. तर असं सांगितलं की एखादा श्वास सोडल्याखेरीज आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही. आपण फक्त श्वास घेणे 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 असंच करू शकतो का? आपण जेव्हा दवाखान्यात जातो त्यावेळेला ते डॉक्टर इथे स्टेथोस्कोप लावतात आणि विचारतात, घ्या, 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 आणि ते तिथे ऐकत असतात कानातून आतमध्ये काही कफ आहे का किंवा काय आहे ते. तर आपल्याला नुसतं घ्या घ्याच म्हणतात, सोडा कधी? ते काही सोडा म्हणतच नाहीत. श्वास घ्या आणि सोडा आणि मग पुन्हा घ्या असं काही म्हणतच नाहीत. तर आपण तसं सोडल्याशिवाय कधी श्वास घेऊ शकतो का? त्याच्या मधल्या मधल्या जागेत आपण सोडत असतो श्वास, तेव्हा आपण घेऊ शकतो. तर हे जे सोडणं आहे तेच म्हणजे मृत्यू आहे. आता तुम्ही इथे आहात, ऐकत आहात, तर त्या क्षणी तुम्ही तुमच्या घरच्या कामांमध्ये किंवा तुमच्या इतर ठिकाणांमध्ये नाही आहात. तर हा जो अवस्थांतर आहे, हे जे बदल आहे, हे जे स्थित्यंतर आहे, तर त्यालाच मृत्यू असं म्हटलेलं आहे. तर या मृत्यूच्या वरती तर भरपूर कविता वगैरे पण झालेल्या आहेत. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. आणि भारतांबेंनी नववधू म्हणजे जीव आणि तिचा पती म्हणजे मृत्यू अशी कल्पना करून किती सांगितलेले आहे की मला माहितीये की तू अपरिहार्य आहेस, पण तरी मी जवळ यायला बावरते, लाजते. तर तुझ्याशिवाय संसार होऊ शकत नाही मला माहितीये. तर अशी त्यांनी अगदी कविता अशी केलेली आहे त्याच्यावर. आपल्या सगळ्या आध्यात्मिक शास्त्रांमध्ये पण त्याची भरपूर चर्चा आहे. रामदास स्वामी म्हणतात, मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण नेहमी जे कोणी गेलेत त्यांच्या, जे कोणी नातेवाईक वाचलेत त्यांच्या सांत्वनासाठी जातो किंवा हळहळ व्यक्त करतो, स्मरणिका काढतो, शोक संदेश पाठवतो किंवा भाषण करतो सभेमध्ये, शोकसभेमध्ये. पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे रामदास स्वामी सांगतात की अकस्मात तोही पुढे जात आहे, त्या क्षणी आपण सुद्धा त्याच रांगेत पुढे पुढे जात असतो. एका सेकंदाने गुरुजी सांगतात की घड्याळाची टिक 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 ऐका तुम्ही. त्या एकेका सेकंदाने तो जो मृत्यू आहे, तो जो शेवटचा क्षण आहे आपला अवस्थांतर होण्याचा, तो एक एक सेकंदाने आपल्या जवळ येत आहे. एक एक महिन्याने, एक एक वर्षांनी आपण वाढदिवस करतो, तर एक एक वर्षांनी सुद्धा तो आपल्या जवळ येत आहे. तर त्याच्यामुळे आता किती काळ आपला राहिला कल्पनाने, आपल्या जशी एखाद्या गोष्टीवर व्हॅलिडिटी एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तशी आपल्या याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली आपल्याला वाचता येत नाही. पण कधीतरी आहे हे निश्चित. तर त्यामुळे आपण तो जो वेळ आपल्याला मिळालाय तर त्याचं चांगलं हे सार्थक करून घेणं हे छान. आता आणखीन एक दुसरा एक ह्या गोष्टीकडे पाहण्याचा विचार म्हणजे भगवंतानी ह्या गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगितलंय की मृत्यू सर्व हरश्चामी, सगळं काही हरण करणारा मृत्यू जो आहे तो मी आहे. भगवंताची एक विभूती आहे ते मृत्यू म्हणून. आणि एकदाच नाही, अनेकदा त्यांनी गीतेमध्ये सांगितलंय. 11व्या अध्यायात सुद्धा विश्वदर्शन रूप पाहिल्यानंतर अर्जुन सुरुवातीला आश्चर्यचकित होतात, विस्मित होतात आणि नंतर घाबरतात. कारण त्यांना सगळे आमच्याकडचे पण कौरवांच्याकडचे पण राजे त्या भयानक अशा काळाच्या मुखात जात आहेत, अत्यंत ओढीने वेगाने जात आहेत असं त्यांना दिसतं. एखाद्या ज्योतीवर जसा पतंग अनावरपणे वेगात जावा त्याप्रमाणे. तर तेव्हा मग ते विचारतात, तुम्ही कोण आहात? मला माहिती नाहीये तुम्ही काय करायला निघाला आहात, मी जाणू इच्छितोय. तेव्हा भगवान म्हणतात, कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्तः. मी काळ आहे, सगळ्यांचा संहार करण्यासाठी सिद्ध झालेला मी काळ आहे. असं जे संहारक रूप म्हणजे भगवान आहेत. 9व्या अध्यायात सुद्धा भगवान सांगतात, मृत्यूस उत्सृज्यामि तपश्चात. सगळे हे जे सृष्टी आहे तर हे पाऊस जो आहे तो पाडणारा सुद्धा मी आहे. अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन, 9व्या अध्यायामध्ये सांगतात भगवान
की ज्याप्रमाणे जीवन, ज्याप्रमाणे अमरता मी आहे, ज्ञानानंतर मिळणारी अमरता, म्हणजे हा मृत्यू मला येत नसून जशा इतर घटना मी पाहत आहे जीवनातल्या, त्याचा जसं मी साक्षी आहे, सुखदुःख येतात जातात, बाकी सगळ्या गोष्टी येतात जातात, त्याप्रमाणे मृत्यूची सुद्धा घटना पाहणारा मी आहे. तपोवन महाराजांचे पण वाक्य आहेत की आय एम नॉट दॅट डाईंग स्टफ, आय एम द विटनेस ऑफ इट, लाईक एनी अदर हॅपनिंग्स इन द वर्ल्ड. तर याप्रमाणे तिथे ती मृत्यूची चर्चा झाली. आता पहा, भगवान मृत्यू हे एकदा ठरलं तर मग ते मृत्यू येणार हे सांगणारे जे रोग आहेत, ज्या व्याधी आहेत, जे आपलं हतबल आणि निर्बल होणं जे आहे, दुर्बल होणं जे आहे, जरा व्याधी म्हणजे म्हातारपण वगैरे, हे सुद्धा ते सगळे देवदूत झाले. म्हणजे कारण तो जर का मंगलमय देव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ये महान महान मंगल मृत्यू ये. तर जर का मृत्यू नसता तर मग गुरुदेव तर खूप मजेने सांगतात की आपले सगळे पूर्वज जे आहेत ते आतापर्यंत तसेच राहिले असते, आणखीन मग ते राहायलाच जागा नाही आपल्याला. आणि बरं, माणूस जसं असं वयोवृद्ध होत जातो तसा तसा श्रिंक होत जातो. श्रिंक म्हणजे उंची थोडी कमी होते. मग ते कमी होऊन होऊन म्हणे एकदम खुजे होतील आणि सगळ्यांना एका ट्रे मध्ये आपण कपाटाच्या वरच्या कप्प्यात एकदम ठेवून देऊ. तर तिथे असं सांगतात. तर म्हणजे सृजनात्मक संहार, विधायक विनाश, असा हा मृत्यू आहे. तर त्याच्यामुळेच सगळ्या इथल्या दुःखांना, कष्टांना, समस्यांना, टंचाई वगैरे जे काय आहे त्या सगळ्यांना एक अंत आहे. अन्यथा ते सुद्धा अमर झाले असते जर का मृत्यू नसता तर. तर असं हे मृत्यूचं जे स्वरूप आहे तर ते आपण थोडक्यात पाहिलं. उपनिषदामध्ये मुंडक उपनिषद जे आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 16 कला एकूण आहेत. श्रद्धा, प्राण, पंचमहाभूत, अन्न, वीर्य, तप, कर्म, लोक इत्यादी 16 कला त्याच्यात सांगितल्या मुंडक उपनिषदामध्ये. तर त्यामध्ये ते म्हटलं की 16वी जी कला आहे ती म्हणजे नाम आहे. आणि मृत्यूनंतर 15 कला त्यांच्या त्यांच्या देवतांमध्ये विलीन होतात, पण नाम ही एक कला राहते. याचा अर्थ काय? याचा अर्थ की जो जीवनभर दुसऱ्यांसाठी जगतो, काहीतरी सतत सेवा करण्यासाठी धडपडत असतो, आपल्याला उपयुक्त कसं बनवता येईल जगाच्या हे पाहतो आणि त्याप्रमाणे जगतो, तर त्याचं नाव अमर राहतं. रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा आहे ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तर ही जी कीर्ती आहे ही नाम आहे. म्हणजे ते जरी आकार जरी तो विलीन झाला पंचमहाभूतात तरी पण नाम त्याचं शिल्लक राहतं. तर अशा प्रकारे तिथे सांगितलं मुंडकोपनिषदात सुद्धा की नाम ही कला राहते. आपल्या गुरुदेवांची सुद्धा जेव्हा महासमाधी झाली तर त्यावेळेला गुरुजींनी जे भाषण केलं तर ते गुरुजी तेच म्हणाले की आतापर्यंत आपण गुरुदेव स्वतः एका आकारात रूपात होते तेव्हा त्यांचा जो महिमा आहे तो पाहत होतो. आता त्यांचा तो आकार गेलेला आहे, समाधी झाल्यानंतर तो दिसणार नाही आपल्याला, पण त्यांचं नाम जे आहे त्याचा प्रताप काय आहे तो आपण आता इथून पुढे पाहू. आणि अक्षरशः हे इतकं खरं आहे, अजून सुद्धा कुठेही शाळा कॉलेजांमध्ये कुठेही गेलं, प्रिन्सिपल वगैरे भेटायला गेलं ओळख नसताना सुद्धा, तर ते सुद्धा म्हणतात की हा स्वामी चिन्मयानंद, ही हॅड कम टू अवर नेबर्स हाऊस वेन आय वॉज व्हेरी स्मॉल. तर त्याप्रमाणे कुठे ना कुठे ते बीज पडलेलं असतं गुरुदेवांच्या अस्तित्वाचं आणि तिथून मग आपल्याला पुढे कार्य करायला सुकरता प्राप्त होते. तर अशा प्रकारे हे जे मृत्यू आहे ते एक अपरिहार्य आणि खरं तर ते एक मंगल असं स्वरूप आहे. तर आपण तो जो काही आपला वेळ हातात आहे तो चांगल्या कारणासाठी लावला की मग आपल्याला त्याची भीती आहे. आणि मुख्य म्हणजे अहंकार, आणि मी आताच सांगितलं की अहंकार ममता असल्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटते किंवा ते नकोसं वाटतं किंवा ते अशुभ आहे असं वाटतं. तर तोच जर का अहंकार नाही हे आपण समजून घेतलं, अवश्चायश चिदाकाशे, अहंकार नावाची कुठलीही खरी वस्तू नाही, तर तो केवळ एक वृत्ती आहे आणि ती पण पंचभौतिक वृत्ती आहे. तर ती खरी आत्मा नाहीये. अहंकार म्हणजे केवळ कामचुलाऊ त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे की कोण विचार करतं, कोणी निर्णय घेतला, कोण द्विधा परिस्थितीत होतं, कोणी आठवलं, कोणी केलं, हे फक्त व्यवहारासाठी निर्माण केलेली ती वृत्ती आहे. पण खरी ते मी, माझं व्यक्तिमत्व जे ते नाहीये. हे जर का आपण समजून घेतलं
तर मग आपले संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, आपुले मरण पाहिले मा डोळा, काय तो सोहळा वर्णावा, याप्रमाणे स्थिती होते. गुरुदेव पण सांगतात, द मिस्टिक डेथ ऑफ इगो. हे जे ध्यानावस्थेमध्ये असताना आपलं भान नाहीसं होतं, शरीराचंही भान नाहीसं होतं, जगाचंही भान नाहीसं होतं. कुठल्या काळामध्ये आपण आहोत, कुठल्या स्थळामध्ये आपण आहोत, काय करायचं आपल्याला नंतर पुढचं सगळा विचार निघून जातो. फक्त तो एक केवळ क्षण आपण केवळ अस्तित्व असतो. तर ते जे आहे ते शुद्ध चैतन्य, ते मी आहे असं पाहिलं तर मग हे मृत्यूची काहीच भीती उरत नाही आणि मृत्युंजय असे आपण होऊन जातो. मृत्युंजय म्हणजे भगवान शिवजी. तर त्यांच्याकडे जेव्हा आपण सन्मुख होतो तर तेव्हा मृत्यूची भीती राहत नाही. अशा प्रकारे हा जो मृत्यू तो नाही, इथे म्हणतात अवध्योयम, आत्मा जो आहे तो अवध्य आहे असं सांगतात. तर मग हे कसं काय? तर जेव्हा हे शरीर मी नाही, हा, तर ह्या मला वाटतं रामचंद्रजी आपलाच माईक चालू आहे बहुतेक, तर त्याचा थोडासा आवाज जात असेल. तर हा, तर तो माईक, हा, तर तो त्यांनी हा, तर जरा बंद करून घ्या फक्त. मला पण आतमध्ये करणं आवाज येते. तर अशा प्रकारे इथे म्हणतात की अविनाशी, ते तत्व जे आहे ते अविनाशी आहे, नित्य आहे, अमर आहे, अवध्य आहे. तर हे कसं काय? आता ते आपण बघूया थोडंसं, की कुठल्याही गोष्टीचा विनाश जो होतो, आता बघा गीतेमध्ये पण श्लोक आलेत, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरविक्तो अविकारोऽयमुच्यते. तर हे जे तत्व आहे ते म्हटलं की सनातन तत्व आहे, ते नित्य तत्व आहे, अवध्य आहे. आणि हे जे पंचमहाभूत आहेत त्यांच्याकडून त्याला काही भीती नाही. ते न जाळलं जाऊ शकतं अग्नीकडून, न वाऱ्याने उडवून लावलं जाऊ शकतं किंवा सुकून जाऊ शकतं, न पाण्याने भिजवून कुजवून किंवा बुडवून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे ते अविनाशी आहे. तर आपलं अद्वैत मकरंद नावाचा जो एक ग्रंथ आहे कवी लक्ष्मीधर यांचा, तर त्याच्यामध्ये ह्याची थोडीशी चर्चा आहे, आपण ती बघूया. की त्यांनी असं सांगितलं की जर का आपल्याला एखादं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये आपण एखादी चाकू किंवा सुरी पाहिला आणि त्याच्यानंतर आपण जागे झालो आणि मग आपल्याला काही काकडी टोमॅटो वगैरे चिरायचं आहे, तर ती स्वप्नातला जो चाकू होता किंवा सुरी होती ते हे जागेपणीचं टोमॅटो काकडी चिरायला उपयोगी पडेल का? नाही पडणार. तर मग का नाही पडणार? कारण त्याची पातळी वेगळी आहे, त्याचा स्तर वेगळा आहे. तो जो चाकू किंवा सूर आपण बघितला होता तो स्वप्नातला आहे आणि स्वप्नातलं सत्य हे वेगळं असतं, आणखी जागृतपणातलं स्वप्न वेगळं असतं. म्हणजे आपल्याकडे तुम्ही ऐकले असतील की 3 सत्ता आहेत. सत्ता म्हणजे कुठल्या? सत्ता म्हणजे तो द लेअर ऑफ कॉन्शियसनेस, द रेलिम ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे एक पारमार्थिक सत्ता ज्याला ॲब्सोल्यूट ट्रूथ असं म्हणतात, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर एक आहे ती व्यावहारिक सत्ता म्हणजे एम्पेरिकल ट्रूथ किंवा ट्रान्झॅक्शनल ट्रूथ. आणि तिसरी जी आहे तिला म्हणतात की प्रतीकात्मक सत्ता, तर किंवा प्रातिभासिक सत्ता. जसे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये वाचतो, तर त्या गोष्टीमध्ये समजा सगळं वर्णन आहे की एक अशी खोली होती आणि त्याच्यामध्ये अशी एक तलवार होती, तर त्या तलवारीने आपण आता प्रत्यक्षातला कोणी मृत्यू असेल तर त्याचा हे नाही करू शकत. आपल्या देशाचा कोणी मृत्यू असेल तर तर म्हणजे ती सत्ता वेगळी आहे. ही इथं प्रातिभासिक सत्ता आहे किंवा प्रातिथिक सत्ता, आणि जागृत अवस्थेतली व्यावहारिक सत्ता आहे. अशा प्रकारे सत्ता जी आहे ती वेगळी असल्यामुळे एका सत्तेतली वस्तू दुसऱ्या सत्तेमध्ये आपण वापरू शकत नाही. स्वप्नातली वस्तू जागृत अवस्थेत वापरू शकत नाही. समजा जागृत अवस्थेमध्ये भरपूर अन्न आहे आणि स्वप्न पडल्यानंतर आपल्याला भूक लागली, तर ते जागृत अवस्थेतलं अन्न स्वप्नामध्ये कितीही भूक लागली तरी उपयोगी पडणार नाही, कारण ती सत्ता वेगळी आहे. हे जर का आपल्याला स्पष्ट कळलं तर मग आपण अविनाशी तत्व कसं आहे आपलं आत्मतत्व हे जाणून घेऊ शकतो. कारण पंचमहाभूत जी की कुठल्याही नाशासाठी कारणीभूत होतात ती या व्यावहारिक सत्तेमधली आहेत.
आणि आपलं आत्मतत्व किंवा ब्रह्मचैतन्य हे पारमार्थिक सत्तेमधलं आहे. त्यामुळे ही पंचमहाभूत त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. उदाहरणार्थ आपण जे अग्नी म्हणतो किंवा हे जे पाणी म्हणतो, जे आपण पाण्याची पण भीती असते. म्हणजे जीवन जसं तारतं तसं मारतं. अन्न सुद्धा तारतं तसं मारतं सुद्धा. तर त्याप्रमाणे हे जे आहे, तर ते फक्त ह्या व्यावहारिकच सत्तेतले आहेत. आणि इव्हन हे जे व्यावहारिक सत्तेतले आहे, हे प्रातिभासिक सत्तेत पण उपयोगी नाही पडत. स्वप्नात सुद्धा आपल्याला तहान लागली तर हे पाणी उपयोगी नाही पडणार. तर त्याप्रमाणे ते पारमार्थिक सत्ता जी आहे, ॲब्सोल्यूट ट्रुथ, तर त्याला ते स्पर्शही करू शकत नाही. म्हणून ते आत्मतत्वाला भिजवून मारू शकत नाही. त्याचप्रमाणे अग्नी इथल्या व्यावहारिक सत्तेतला त्या पारमार्थिक सत्तेतल्या आत्मतत्वाला जाळू शकत नाही, भाजू शकत नाही. त्याचप्रमाणे इथली पृथ्वी जी आहे आणि या पृथ्वीतून येणारी खनिज, लोह वगैरे की ज्याची तलवार बनते, झाडं येतात या पृथ्वीतून, त्याची काठी बनते की ज्याने मारू शकतो आपण. तर ही सगळी अस्त्र शस्त्र जी आहे ती ह्या पृथ्वीतून बाहेर येतात. म्हणून पृथ्वी पण संहारक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तिन्ही पाचही पंचमहाभूत संहारक आहेत. आकाश सुद्धा अवकाश देतं म्हणून आपण असे आहोत. ते जर का अवकाश आणि आकाश आपलं काढून घेतलं तर आपण असे चिमटून एकदम तिथे आपण नाहीसेच होऊ, कारण आपल्याला राहायलाच जागा नाही, तर राहू कुठे आपण. त्याच्यामुळे आकाश पण संहारक आहे. तर ही जी आहे ती सगळी व्यावहारिक सत्तेतली आहेत आणि आपलं आत्मतत्व पारमार्थिक सत्य असल्यामुळे ते त्याला स्पर्शही करू शकत नाही. आणि म्हणून ते अविनाशी असं आहे, नित्य असं आहे. आता हा एक मूळ मुद्दा झाला. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये विचार करूया, आपल्या या चर्चेच्या ओघामध्ये विचार करूया की मृत्यूची कारणं किंवा एखादी गोष्ट नष्ट होण्याची कारणं काय काय असतात. तर त्या अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये कवी लक्ष्मीधर यांनी सांगितलं की 3 प्रकारची कारणं दिसतात. की एक तर स्वतः स्वतः म्हणजे आपलं आपणच काळाच्या ओघामध्ये ती वस्तू किंवा व्यक्ती नाहीशी होते. जसं की 100-125 वर्ष झाली की हे शरीर आपलं आपणच, जरी काही रोग वगैरे झाला नाही किंवा कोणीचे काही निमित्त झालं नाही तरी आपलं आपण जाईल. तर त्याप्रमाणे स्वतः हे एक कारण झालं, हा एक मार्ग झाला वस्तू किंवा व्यक्ती नष्ट होण्याचा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे परतः. परतः म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी निमित्त होऊन नाश किंवा नष्ट होतं ते. तर मग ज्याप्रमाणे कोणीतरी कोणाला तरी मारतं किंवा बाहेरून काहीतरी एक लक्षण निमित्त होतं, तर त्यामुळे ते जातात. किंवा आपण एक फळ आहे तर आपण स्वतः ते कापलं आणि खाऊन टाकलं, नष्ट झालं. तर म्हणजे हे परतः झालं. अच्छा. तर हे दुसरा मार्ग. आणि तिसरा जो आहे तो अनाश्रयत्वात. अनाश्रयत्वात म्हणजे आश्रय किंवा अधिष्ठान काढून घेतल्यामुळे ती व्यक्ती किंवा वस्तू नष्ट पावते असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ एखादं घर आहे, तर ते घर म्हणजे खूप 400-500 वर्ष झाली आणि स्वतःहूनच पडलंय असं पण नाही झालं, आणि त्याच्यावर बुलडोझर आणून चालवलाय म्हणून ते पडलं असं सुद्धा नाही झालं. म्हणजे स्वतः आणि परतः दोन्ही कारणं तिथे लागली नाहीत. पण त्या घर जिथं ज्या भूमीवर ते घर आहे, ज्या जमिनीवर ते घर आहे, ती जमीनच खचली, ती जमीनच भूकंपामध्ये खाली गेली, तर मग मात्र ते घर पण कोसळून पडेल आणि नष्ट होईल. अशा प्रकारे अधिष्ठान किंवा आश्रय काढून घेतल्यानंतर, आधार काढून घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा नाश होतो. हे तिसरं कारण आहे, म्हणजे अनाश्रयत्वात. अशा प्रकारे 3 कारणं सांगितली: स्वतः, परतः आणि अनाश्रयत्वात. अच्छा. आता आपण ही लावून पाहू हे जे आत्मतत्व आहे त्याला. कारण ते अमर म्हटलंय, अविनाशी म्हटलंय, नित्य म्हटलंय. अच्छा. तर आता पहा स्वतः. तर हे तत्व आहे कसं? अद्वैत तत्व आहे, एक तत्व आहे. आणि ते एकच तत्व असल्यामुळे तिथे काळाचा महिमा चालत नाही. तिथे काळ दुसरा असा नाहीच आहे. आपण ह्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी, व्यक्ती, स्थळं किंवा प्रसंग किंवा भावना काहीही बघा, तर ते वेगळं आणि काळ वेगळा. म्हणून तर आपण ना कालाय तस्मै नमः, काळ हे सगळ्यांवर औषध आहे वगैरे दुःखांवर असं आपण म्हणतो. तर काळ हा वेगळा असतोय तिथे एंटिटी. पण इथे काळ हा वेगळे ते एकच अद्वैत तत्व खरं आहे आणि त्याच्यावर फक्त भासणारा हा देशकाल वगैरे सगळं त्याच्यातून आलेल्या एक संकल्पना आहे, चिद्विलास केवळ आहे. तर त्याच्यामुळे स्वतः
जी मृत्यूची प्रकार आहे तो काही इथे चालत नाही. ते एकच तत्व आहे, त्याच्यावर काळाचा महिमा काही चालणार नाही. ते स्वतःच कधीही जाणार नाही. गेलं तर पाहिल कोण असं. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे परतः. ते तत्व अद्वैत असल्यामुळे एकमेवा द्वितीयम. तर तिथे दुसरं काहीच नसल्यामुळे कोण त्याला मारेल किंवा कोण त्याचं निमित्त होईल मरण्याचं. न तिथं दुसरा असा रोग आहे, न काही दुसरं हत्यार आहे, काहीच नाही. तर त्याच्यामुळे ते एकच तत्व असल्यामुळे परतः ही सुद्धा विनाशाचा जो प्रकार आहे तो तिथे लागू होत नाही. आणि आता अधिष्ठान काढून घेतल्यामुळे जे म्हटलं, तर अधिष्ठान काढून घेतल्यामुळे की अनाश्रयत्वात, तर म्हटलं की हे जे अस्तित्व आहे सच्चिदानंद तत्व, तेच तर अख्ख्या जगाचं अधिष्ठान आहे. आपल्याकडे एक नियम आहे, निरधिष्ठान भ्रांतीर न भवेत. म्हणजे कुठलाही जो भ्रम होतो किंवा भासतं त्याच्या खाली एक सत्य असावं लागतं. कधीही काहीतरी आपल्याला भास जेव्हा होतो त्याच्या खाली एक काहीतरी सत्य. आपल्याला सापाचा भास होतो तर तिथे दोरी प्रत्यक्ष असावी लागते. आपल्याला मृगजळाचा भास होतो तर तिथे खाली वाळू आणि ऊन प्रत्यक्ष असावं लागतं. तर त्याप्रमाणे कोणीतरी खोटं बोलतो पण हे सांगून की मी खरं बोलत आहे असं सांगून, म्हणजे सत्याचा आधार घेऊनच ते लंगड जे आहे, भ्रम जो आहे तो होतो. तर त्याप्रमाणे हे सत जे आहे तत्व, तर ते सगळ्याचा आधार आहे, अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती सगळे भास होत आहेत आपल्याला, जगाची उत्पत्ती, स्थिती, लय. आत्मबोधामध्ये म्हटलं की बुदबुदा निव वारिणी, बुडबुडे जसे येत आहेत पाण्यामध्ये आणि जात आहेत, तर तसे ब्रह्मांड एक एक निर्माण होत आहेत आणि जातात. तर मग त्याच्यात आपण म्हणजे तर कुठल्या गणतीत पण बसत नाही. हजारो झाडांची पानं पडतात, तर त्याप्रमाणे आपण आलो आणि गेलो, काही कोणाला फरक पडत नाही. तर त्याप्रमाणे इथे म्हटलं की ते सत्तत्वच या जगाचं जे येणं जाणं आहे त्या सगळ्या खेळाचं अधिष्ठान असल्यामुळे अनाश्रयत्वात हे जे तिसरा मार्ग आहे, तर तोही इथे लागू पडत नाही. म्हणजे न स्वतः, न परतः, न अनाश्रयत्वात याचा मृत्यू किंवा विनाश संभवतो. आणि म्हणून हे अविनाशी, अवध्य, अमर, अमृत असं तत्व आहे. आणि आपण मूळ पण कारण बघितलं की पारमार्थिक सत्ता ही वेगळी आहे आणि विनाश करणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यावहारिक सत्तेतल्या आहेत. त्याच्यामुळे ते त्याला मारू शकत नाहीत. तर याप्रमाणे विचार करता आपलं आत्मतत्व जे आहे ते नित्य आहे, अविनाशी असं आहे, अमर आहे, असा गीतेने संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि असं हे ह्याचं तात्पर्य आपण इथे बघितलंय. म्हणून भगवान सांगतात अर्जुनाला की तू शोक करू नको, पूर्णपणे निश्चिंत, निर्भय आणि अभय असा तू राहा. आणि आता जे काही तुझं समोर कर्तव्य आहे ते तू मन लावून उत्तम रीतीने, आनंदाने आणि मला समर्पित करून कर. तर म्हणजे तुला काहीच पुढे बंधन जे आहे कर्माचे ते काही पडणार नाही. अशा प्रकारे या गीतेच्या तात्पर्य निर्णयासाठी या श्लोकांचा उपयोग झाला. आणि मी काल जसं सांगितलं की शृणू ज्याच्या ज्याच्यात आहे ते श्लोक, नंतर स्थितप्रज्ञ लक्षण, नंतर भक्त लक्षण आणि गुणातीत लक्षण, ते हे सुद्धा तिन्ही जे आहेत तिथे वारंवार तो शब्द आलेला आहे. स्थितप्रज्ञस्थ उच्यते तस्य प्रज्ञा स्थिता. तर त्याच्यामुळे तो पण अभ्यास म्हणजे वारंवारता हा दुसऱ्या गुणामध्ये आलाय. तर त्याच्यामुळे ते सुद्धा गीतेचं तात्पर्य आहे. पण ते स्वतःच एक मोठे मोठे भाग असल्यामुळे ते आपण पुन्हा नंतर किंवा बघू. सध्या आपण त्वरेने पुढचे जे ह्याचे तात्पर्य निर्णयाचे लिंग आहेत ते उद्या वगैरे आता पूर्ण करू. उपक्रमोपसंहार अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णये. हरि ओम. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.
श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोविंद. हरि ओम. हरि ओम.